गेल्या 5 डिसेंबर पासून बेपत्ता असलेल्या धनश्री पेटकर प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने उलगडा केला असून मारेकऱ्याला जेरबंद केले। दुचाकी वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून ही हत्या केल्याची बाब पुढे आली आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या मादनी येथील जंगल शिवारात घडली होती। दरम्यान या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। धनश्री पेटकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर प्रमोद कोदाणे असे आरोपीचे नाव आहे। आरोपी प्रमोद याच्या दुचाकीची धडक धनश्री पेटकर हिच्या दुचाकीला लागली होती। दरम्यान धनश्रीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी प्रमोदला चांगला चोप दिला होता। त्यानंतर धनश्री ही प्रमोदला चिडवत होती। दरम्यान हाच राग मनात ठेवून प्रमोदने वचपा काढण्याचे ठरविले। त्यानंतर धनश्री सोबत मैत्रीपूर्व संबंध ठेवले। 5 डिसेंबरला धनश्रीची दुचाकी बंद पडल्यानंतर प्रमोदने तिला आपल्या वाहनावर शाळेत सोडून दिले। दरम्यान पेपर आटोपल्यानंतर प्रमोदने पुन्हा तिला घरी सोडून देतो असे सांगून जंगलात नेले आणि तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची बाब स्थानिक गुन्हे शाखा पथकाने उघडकीस आणली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख ज्ञानोबा देवकते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुणके, अमोल मुडे, योगेश गटलेवार, साजिद सय्यद, बंडू डांगे, अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, योगेश डगवार, ऋतुराज मेंढवे, सलमान शेख, देवेंद्र डोळे, योगेश टेकाम, सुनील मेश्राम यांनी ही कारवाई पार पाडली। सगळ्यांना माहिती आहे आपला 5 तारीखला या महिन्याला 5/12/2024 ला धनश्री बोला पेटकर 19 वर्षात हा मुली मिसिंग होता आणि मिसिंगच्या गुन्हे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन दाखल होता। त्या तपासमध्ये आता त्याच्यानंतर पण आपल्याला 2-3 दिवस पूर्वी एक मृतक शव भेटला होता। ते यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये भेटला आपल्याला। त्या पूर्ण आपल्याला ते डेड बॉडी आयडेंटिफाय केले तरी ते धनश्री पेटकरच्या म्हणून आयडेंटिफाय झाला। त्याच्यानंतर आपला तपास केला होता। तपास दरम्यान हे मर्डर म्हणजे तपास आपल्याला ओळख झाल्यानंतर आपल्याला क्लिअर झालं की हे मर्डर झालेलं आहे, पण आपल्याकडे काही क्लू नव्हता। त्याच्या सीडीआर काढले, आपण पूर्ण टेक्निकल जेवढं पण व्हेरिफिकेशन केला पाहिजे केली। त्याच्यानंतर आपल्याला एक संशयित नाव मिळाला होता। 2-3 लोकांचे मिळाले, पण एक संशयित आपल्याला मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना चौकशी केली तरी संशयित त्याचं नाव आहे प्रमोद नथुजी कोदाणे। यांच्या 30 वर्षाचे आहेत। ते बनकर लेआउट वाघापूर मध्ये राहतात। ते आता काबूल पण केले। ते दोघांच्या 8 महिन्यापूर्वीपासून त्यांचा वाद होता। यांच्या जो आरोपीच्या काही गुन्हे पण नाहीये, काही क्रिमिनल बॅकग्राऊंड पण नाहीये, पण 8 महिन्यापूर्वी दोघांचा एक भांडण झालंय, छोटासा ऍक्सिडेंट सारखं झालंय। तेव्हा हे मुलीने त्यांना लोकांना बोलून तिकडे मारहाण झाले, ते मुलांना आरोपीला मारहाण झाले म्हणून सांगतात ते आरोपी। आता तेव्हापासून त्यांना रागात ठेवले, म्हणजे मनात राग ठेवले की त्यांना वाटतं की केव्हा पण मला बदला घ्यायचे म्हणून। त्या दरम्यान आता पूर्ण गेल्या 8 महिन्यापासून त्यांना कधी कधी थोडं फ्रेंडशिप सारखं केले आणि 5 तारखेला मुलीचा एक्झाम होता वाधवानी कॉलेजमध्ये। ते पैदल जायचा होता। मध्ये हे मुला आरोपी म्हणजे प्रमोद कोदाणे भेटला होता। मुलीने त्यांना विचारलं की मला शाळेला सोडून टाका। ते सकाळी सोडले। ते त्याच्यानंतर फिर संध्याकाळी एक्झाम जेव्हा संपतात तुम्ही या म्हटले, तेव्हा आरोपी परत त्यांच्याकडे गेले, तिला पिकअप केले। पिकअप करून ती मुलीला सांगितले की तुम्हाला घरी जायचं सोडायच्या आधी मला माझ्या शेतकडे काही रोजगार लोकांना काही पैसा वाटप करायचे, तिकडे जाऊन येऊ। ते मुली हो म्हटले। 10 मिनिटचं काम म्हटल्यामुळे ती पण हो म्हटले आणि तिकडे वाघापूर तो डॅम सारखा आहे ते जंगलमध्ये घेऊन गेले। तिकडे पहिले तिला काली पाडवले, त्याच्यानंतर एक पत्थर घेऊन पत्थरासोबत तिच्या डोक्यावर 3-4 वेळा मारले। त्यामुळे ती लेडी मरण पावला होता। ते पूर्ण ते आरोपीने काबूल पण केले आणि आपला बाकी आपण पॅरलली बाकी सोर्सेस म्हणजे हे विटनेसेस पण होता, काही तिला लास्ट सीन टीव्हीसाठी आणि आपल्याला फुटेज पण मिळाले। असं पूर्ण आपण व्हेरिफिकेशन केले।